तिथे मागे नेली तिथे बसायला नेली मग त्यातून का काढणार आहोत बसला तर माणूस कसं बॉल तर पंचांकडून इशारा लेट्स प्ले. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन येथे सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले पंचांकडून इशारा आलाय. रितेश येथे मात्र थांबलेत कारण फलंदाज येथे मात्र रेडी नव्हते. रेड बॉलचा इशारा. सामन्याला पुनश्च एकदा सुरुवात होते. राईट अमोर द विकेट रितेशचा हा चेंडू. रितेशचा पहिला चेंडू लेग कटर चेंडू येथे मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांकडून येथे मात्र इशारा व्हाईटचा आला. पहिली धाव येथे अतिरिक्त स्वरूपाची धावफलकावरती नोंदवली गेली. डीप वाईडिश मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक त्यानंतर एक लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. प्रारंभ आहे लॉंग ऑफमध्ये. रितेशचा हा चेंडू. बॅट चेंज. प्रशांत मात्रेकडून येथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. चेंडू येथे मात्र डिक्लर एरियामध्ये एकच धाव. दोन धावा येथे मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एक कडक सामना येथे पाहायला मिळेल यात मात्र कोणती शंका नाहीये. यापुढील होणारा सामना आहे तो जय हनुमान मिळखतकार विरुद्ध जागृती थळ या दोन संघांमध्ये सामना रंगेल. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांनी टॉससाठी येणं अनिवार्य असणार आहे. दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीचा पहिला चेंडूपर्यंत टॉस होणं अनिवार्य आहे. जो संघाचा पहिला कर्णधार उपस्थित असेल पहिल्या इनिंगचा दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या टीमचा जर कर्णधार आला नाही जो हजर असणाऱ्या टीमला इथे टॉस विजय म्हणून घोषित करण्यात येईल. वाईट येतोय सागरने इथे मात्र सुंदर चेंडूला ड्राईव्ह मारलाय. कॉपी बुक स्टाईलने खेळलेला हा फटका मात्र प्रारंभ नावाची भिंत येथे मैदानावरती उभी आहे आणि या चेंडूवरती येथे मात्र धाबा सेव्ह केल्यात. एकच धाव मिळेल. धावसंख्या 4 वरती पोहोचली आहे. 4 रन्स इन स्कोरबोर्ड. 4 धावा धावफलकावरती. शॉट स्क्वेअर लेग शॉट मिड विकेट त्यानंतर एक डीप वाईडिश मिड विकेट मिड ऑन लॉंग ऑफ शॉट कव्हर कव्हर पॉईंट पॉईंट स्लिप असं क्षेत्ररक्षण सजवलंय रितेश मात्रेने. सूरज ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू बॅटच्या अगदी पठ्ठ्यामध्ये आलेला नाही. बॅटच्या अगदी आतल्या बाजूस लागून चेंडू बॉडीला लागलाय. सिली पॉईंटच्या दिशेने कोणती धाव फलंदाज मात्र या चेंडूवरती घेत नाहीये. सूरज आपण पाहिलं तर थोडंसं प्रॅक्टिसपासून दूर आहे कारण मुंबईमध्ये असल्या कारणामुळे प्रॅक्टिस पासून थोडीशी दूर आहेत. परंतु सूरजने मागील काही वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या खेळाने प्रभावित केलं आहे. चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपण अनेकदा पाहत असतो. यावेळचा चेंडू परंतु इथे मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून. या अगोदर 1 बाउन्सर दिला होता. चेंडू येथे मात्र उसळला होता. बॅटची एज जरूर लागली होती परंतु इथे मात्र पंच इथे मात्र सक्षम आहेत. चांगला निर्णय इथे आतापर्यंत आलाय. 5 धावा. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. ICC नियमामध्ये नियम क्रमांक 21 मध्ये 15 प्रकारे येथे मात्र नो बॉल दिला जातो. त्यातीलच येथे मात्र सेकंड बाउन्सर नो बॉल फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉलवरती रितेश येथे मात्र कम्मालीची गोलंदाजी करतोय. स्विंग अन मिस. चेंडू येथे मात्र डॉट. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. फ्री हिटचा बॉल होता. चेंडू कनेक्ट करणं गरजेचं आहे. येथे ॲव्हरेज 9-10च्या सरासरीने साधारणतः धावा धावफलकावरती येतात. 1-2 सामने सोडले तर 12-13च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा ट्रोकस यॉर्कर. चेंडू गेलाय शॉर्ट लेगच्या दिशेने. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. समीर थळेने येथे या चेंडूला फील्ड केलंय. धावसंख्या 6 वरती. 6 रन्स इन स्कोरबोर्ड. 6 धावा धावफलकावरती षटकातील. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. 2 वाईट चेंडू जरूर आले आहेत. एक चेंडू नो बॉल आलाय. त्या व्यतिरिक्त गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. स्लोवर 1 चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय. मिड ऑन पार करत चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर जातोय. चौकार.
5 चेंडू आत्तापर्यंत चांगले आले होते, परंतु एक शेवटचा चेंडू थोडंसं स्लोवर वन चेंडू पुढ्यात पडला आणि ते मात्र पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे या चेंडूवरती 4 धावासुद्धा लुटल्या, 4 धावासुद्धा इथे कुठल्या. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरशीटवरती 10 धावा धावफलकावरती नोंदवली गेली आहे. कोणती विकेट इथे मात्र गमावलेली नाही आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा हा प्रयत्न असेल तो नवजीवन दिघोडी या संघाचा. नवजीवन दिघोडी संघ आपल्या अलिबाग तालुक्यातील एक ताकदवर संघ मानला जातो. गेल्या 2-4 वर्षांमधला जर आपण त्यांचा परफॉर्मन्स पाहिला ना, तर अगदी एक सुंदर असा परफॉर्मन्स त्यांचा झालेला आहे. कित्येक फायनल्स त्यांनी जिंकलेले आहेत. पहिला चेंडू येथे मात्र पंचांकडून इशारा आलाय वाईट बॉलचा. डोक्यापेक्षा अधिक उंचीने टाकलेला हा चेंडू होता. पहिला चेंडू इथे मात्र बाउन्सर, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. पंचांनी इथे मात्र 1 बाउन्सरचा इशारा दिलाय. बघ्या गोलंदाजावरती इथे मात्र स्पेशर जरूर असणार आहे. चेंडू वाईट सुद्धा आलाय. प्रारंभ षटकातील पुढील चेंडू घेऊन ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न सफल झालाय गोलंदाज. चांगली गोलंदाजी. मागील चेंडूवरती वाईटची धाव गेली होती ना, ती येथे मात्र या चेंडूवरती भरून काढतोय. धाव मात्र इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 11 धावा, नो लॉस. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. क्षेत्ररक्षण पॉवर प्लेचं षटक पूर्ण झाल्यानंतर सीमारेषेच्या दिशेने फैलावलं गेलंय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिडविकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असे 5 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर. सूरजचा फटका कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येथे फटका खेळलाय. डीपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. उल्हास येथे मात्र चेंडूवरती पोहोचले. तत्पूर्वी 3 धावा फलंदाजांनी आरामात पूर्ण केल्यात. धावसंख्या 3 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 14 धावा. 14 रन, 14 धावा धावफलकावरती. चांगला स्ट्रोक होता. टायमिंग मात्र प्रॉपर झालं नव्हतं. शॉट सिलेक्शन येते मात्र चांगलं होतं, कारण कव्हर पॉईंट असे 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर आहेत. इनसाइड आउट फटकेबाजी या मैदानावरती धावा बनवणारी होऊ शकते. सागरचं राहणं मैदानावरती खूप गरजेचं असणार आहे. सागरची बॅट जर बोलली ना, तर मैदानावरती धावांचा रतीप येथे तो घालू शकतो. यावेळच्या चेंडूवरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू जाईल डीप कव्हर, सीमारेषा बाहेर. सुपर डुपर चौकार. चांगला स्ट्रोक सागरच्या बॅटमधून आलेला हा दुसरा खणखणीत दणदणीत असा चौकार. धावसंख्या 4 ने होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 18 वरती. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती. जर्सी नंबर विराट कोहली 18, जर्सी नंबर 18 मायकल बेवन, ऑस्ट्रेलिया संघाचा बेस्ट फिनिशर म्हणून ज्याची ख्याती होती. राईट आर्म राऊंड विकेट. प्रारंभ कनकेश्वर रेनकडून मारा करत असताना पाहूया चेंडू. प्रारंभाने येथे मात्र कमबॅक केलंय. हार्ड लेनचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडासा इथे एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय. हा या मॅक्स
हॅलो, सागरच्या बॅटमधून येतोय मॅग्निफिसन मिनी हेलिकॉप्टरचा फटका, दर्जेदार येतोय षटकार. ते मात्र कॅच ड्रॉप झाला होता आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर पहा हा एक अप्रतिम असा षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल, 32 वरती पोहोचले. चांगली गोलंदाजी, 2 षटकार सागरच्या बॅटमधून आले, 2 खणखणीत चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग सागर पाटील करत असताना इनसाइड आउट, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. ओमकारचा प्रयत्न अपुरा ठरतोय, षटकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार सागरच्या बॅटमधून. मागील 4 चेंडूंवरती काय घडलंय, एक कॅच ड्रॉप झालाय, 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. धावसंख्या 38 वरती, 38 रन्स. मंडळाचे सदस्य परेश जोशी यांना विनंती करतोय, आपण प्लीज व्यासपीठावरती बसायचं आहे. यावेळच्या चेंडूवरती फटका चांगला आहे, रितेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. धावा येथे मात्र 2 येथे सेव्ह केल्यात. बॅकअप मिळतोय सुमित यांच्या माध्यमातून. सिंगल धावेचं कन्व्हर्शन येथे डबल धावेमध्ये केलंय. धावसंख्येमध्ये 2 ने बदल होईल, 40 वरती पोहोचली आहे. 40 रन्स, 40 धावा धावफलकावरती आली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने येथे मंदार गोलंदाजी करतोय. मंदारवरती येथे मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न, मंदारवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. या मंदार येथे सागरला रोखण्यामध्ये कितपत यशस्वी होतोय. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये सागरचा आलाय, लांब 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 लांब, खूप लांब षटकार. गोलंदाजी अगदी पुढ्यामध्ये चेंडू टाकल्यानंतर येथे मात्र सागर कुठल्याही पद्धतीने सोडणार नाहीये. प्रारंभाच्या शेवटच्या चेंडूवरती कॅच सोडला होता आणि त्यानंतर येथे मात्र सागरने तब्बल 3 षटकार ठोकलेत. व्हॉलेंटियर्सना येथे मात्र चेंडू शोधावा लागतोय. 46 धावा, 46 रन्स. आतापर्यंत सागर 11 चेंडूमध्ये 37 धावांवरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकाही खेळाडूने 50 धावा बनवलेल्या नाही आहेत, 40+ धावा सुद्धा बनवलेल्या नाही आहेत. कारण गोलंदाजी या मैदानावरती चांगली झाली आतापर्यंत. चांगलं क्रिकेट इथे या मैदानावरती पाहायला मिळतंय. सागरच्या बॅटमधून आलेला हा 4था षटकार. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार मंदारवरती लगावलेत. 20 धावा मंदारने आतापर्यंत खर्च केल्यात. पाहूया इथे मात्र रणनीती बदलली जाते. यावेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्क काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय, धाव घेतली जात नाहीये. विकेट किपरच्या हाताला लागून चेंडू स्लिपमध्ये होता. अजिंक्यने इथे मात्र चेंडूला फील्ड केलंय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, 46 धावा. षटक मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्या. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मंदारचा. 4 चेंडू खराब पडल्यानंतर इथे मात्र एक चांगला चेंडू आलाय. सागरला इथे मात्र रोखणं गरजेचं. मंदार षटकातील शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा लांब पल्ल्याचा सुपर एक्सप्रेस षटकार. फलकावरती नोंदवली गेली आहे 52 रन्स. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत. या 2 षटकांमध्ये मागे आल्या होत्या त्या धावा इथे मात्र एकाच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 26 दुने 52. ओके, गोलंदाज प्रशांत मात्रे इथे गोलंदाजीसाठी येत आहेत. कित्येक वर्ष आपण प्रशांत मात्रेला गोलंदाजी करताना पाहिलंय. पॉवर प्लेमध्ये प्रशांत गोलंदाजी करायचा, प्रशांतची जागा रितेशने घेतली आणि प्रशांत कमी तिथे आम्ही म्हणून प्रशांतने बऱ्याच वेळेला आपण पाहतोय. कारण संघाकडे एक बॉलरची कमतरता बऱ्याचदा जाणवते.
प्रशांत नसल्यामुळे प्रशांतचा पहिला चेंडू चांगला आहे, चेंडू गेलाय डिक्लेअर एरियामध्ये. साई जिराट खुश असेल, प्रशांत खुश असेल, कारण सूरज स्ट्राईक एंडवरती आहे, सागर नॉट स्ट्राईक एंडवरती आहे. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होईल. 53 धावा धावफलकावरती, 53 रन्स विदाउट लॉस. चौथ्या षटकाला सुरुवात. चांगली गोलंदाजी. मागील सामना आरामात जिंकला होता राजा शिवछत्रपती किहीम संघाविरुद्ध. राईट आर्म द विकेट. षटकातील पुढील चेंडू प्रशांतचा सूरजसाठी. सूरजने सुद्धा आपली बॅट उडवली आहे, चेंडूला समान दाखवलंय. गगनभेदी, गगनचुंबी सूरज खांबेच्या बॅटमधून येतोय षटकार. चांगला स्ट्रोक मिडल झाला होता चेंडू आणि बॅटमधून एक सुंदर असा स्वीट साऊंड इथे ऐकायला मिळाला होता. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल 59 वरती. 59 रन्स, 59 धावा. प्रशांत षटकातील पुढील चेंडू घेऊन धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता, परंतु चेंडू पायामध्ये यॉर्कर बनवून खेळलाय फलंदाजाने. यू मिस, आय विल बी डेफिनेटली. फलंदाज येथे मात्र बाद. सूरज खांबे इथे मात्र बाद झालेले आहेत. सूरज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर इथे मैदानावरती कोण येतोय? नवजीवन दिघोडी संघाकडे सुद्धा आपण चांगले चांगले खेळाडू पाहतोय. साहिलला पाहतोय, सूरजला पाहतोय, सागर पाटील आहेत, सुमित पाटील आहेत, वैभव सुद्धा. मोक्याच्या क्षणी वैभवने सुद्धा नवजीवन दिघोडी संघाला बऱ्याचदा सामने जिंकून दिलेत. मॅच अडचणीमध्ये असेल ना, त्या वेळेला वैभवने आपल्या बॅटमधून 6 लगावलेत. त्यामुळेच वैभवला इथे मात्र 1 डाऊनसाठी पाठवण्यात येते. आणि स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून वैभव आहे. बघूया वैभवच्या बॅटमधून 1-2 मोठे फटके बसणार का. धावसंख्या आतापर्यंत 59 धावा धावफलकावरती आली आहे. प्रशांत इथे मात्र विकेट मिळवतोय, कारण प्रशांत एक विकेट टेकर गोलंदाज आहे. नुकतीच आपण आग्राव इथे झालेल्या स्पर्धेमध्ये साई जिराट संघाने बाजी मारली आणि त्या बाजी मारलेल्या संघामध्ये प्रशांत सदस्य होत्या. ज्या वेळेला प्रशांत टीमचा सदस्य असतो ना, त्या वेळेला साई जिराट संघ एक चांगल्या मूडमध्ये खेळताना आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. यावेळचा चेंडू लेंथ बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेलाय बिहाइंड विकेट डिक्लेअर एरियामध्ये. घोषित परिसरामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या पोहोचेल 60 वरती. 60 रन्स, 60 धावा. राईट आर्म द विकेटने गोलंदाज प्रशांत. कारण प्रशांत प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं ना प्रशांतला, तर प्रशांत फलंदाजाच्या माइंडसेटशी खेळत असतो. प्रशांतला ठाऊक आहे की ह्या वेळेला हार्ड लेनची गोलंदाजी, शॉर्ट पिच स्वरूपाची गोलंदाजी या मैदानावरती यशस्वी होऊ शकते. आणि प्रशांत तेच करत असताना, कारण प्रशांतकडे व्हेरिएशन आहे, व्हरायटी आहे. बघूया हा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि इथे मात्र रितेशचा पाय सीमारेषेला लागलाय. षटकार. प्रमोदजी बडोचकर यांना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मी जय हनुमान क्रीडा मंडळ सातीर्जे आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. नशिबाचा आलेला हा षटकार म्हणावा लागेल. यावेळेला धीम्या गतीने टाकलेला चेंडू, चेंडू हवेत आहे. समीर, चेंडू खाली, परंतु कॅच ड्रॉप. 1 धाव मिळाली आहे. 2 धावा सुद्धा इथे पूर्ण केल्या जात आहेत. बघूया या चेंडूवरती काय घडतंय. रन आउटची येथे मात्र विकेट. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. एकूण धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा, 68 रन्स. 4 षटकं पूर्ण, 68 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 69 धावांचं टार्गेट. आता मात्र थोडीशी सरासरी वाढली आहे. आता मात्र धावसंख्या इथे वाढली आहे आणि एक चांगली मॅच पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. मंडळास 2500 रुपयांची देणगी सन्माननीय मनोजजी बडोचकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. माफ करा, प्रमोदजी बडोचकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. साई जिराट
मागील स्पर्धा याच मैदानावरती जय हनुमान सातिर्जे ची झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये साई झिराट संघाने बाजी मारली होती. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते यजमान संघ जय हनुमान सातिर्जे. या संघाला त्यांनी गेल्या वर्षी गेल्या मोसमामध्ये याच मैदानावरती पराभूत केलं होतं. 69 धाबांचं टार्गेट आहे, एक मोठं टार्गेट आहे. मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा म्हटलं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात मिळणं अपेक्षित असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा रितेशने खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये प्रारंभाने 16 धाबा खर्च केल्या. मंदार येथे मात्र खूपच महागडा ठरला, तब्बल 26 धाबा त्याने त्या षटकामध्ये खर्च केल्या. आणि त्यानंतर प्रशांतने सुद्धा 2 षटकार खाल्ले, विकेट मिळवली, मात्र 16 धाबा त्याने सुद्धा खर्च केल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये येथे चांगली धावसंख्या येथे नवजीवन दिगोडी या संघाने बनवली आहे. चला दिगोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर होणारा सामना आहे जागृती थळ विरुद्ध जय हनुमान मिळकतकार. मुन्ना टॉस करून घ्या. जागृती थळ संघाचा कर्णधार चला टॉस करून घ्या. यानंतर सुद्धा एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जागृती थळ विरुद्ध जय हनुमान मिळकतकार या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. चला पूर्वार्धाच्या खेळामध्ये टॉस होणं अनिवार्य असणार आहे, नाहीतर पेनाल्टी म्हणून जो संघाचा कर्णधार नसेल त्या कर्णधाराला येथे पेनलाइज म्हणून टॉस लूझर येथे घोषित करण्यात येईल. चला टॉस करा मुन्ना. सन्मान्य प्रमोदजी बडोचकर यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते येथे टॉस करायचा आहे. मुन्ना चला टॉस करून घ्या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. निखिल टॉस झालेला आहे. जय हनुमान मिळकतकार या संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. यानंतर होणारा सामना आहे आणि त्यानंतर होणारा सामना असेल जय हनुमान धोकोडे विरुद्ध श्री गणेश साळमाळा या 2 संघांमध्ये त्यानंतर होणारा सामना इथे होईल. चला सामन्याला सुरुवात करा. सलामीची जोडी प्रारंभिक जोडी आपण साई झिराट संघाची पाहतोय. कैबल्य पाटील आणि ओमकार पाटील. ओमकार पाटीलचा आपण बऱ्याचदा अनेक मैदानांवरती खेळ पाहिला आहे. लीग स्पर्धांमधला खऱ्या अर्थानं एक डेंजरस खेळाडू म्हणून एक पॉवर प्लेमध्ये आपण त्याची खेळी पाहत असतो. अगदी बरेचसे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निघत असतात. आणि कैबल्यला आपण पाहिलं तर कित्येक वर्ष कैबल्य साई झिराट संघासाठी नेहमीच एक चांगला सलामीर म्हणून लाभलेला आहे. तर गोलंदाज सूरज खांबेकडे सुद्धा गुणवत्ता आहे. सूरज खांबेकडे सुद्धा अचूकता आहे. कारण गोलंदाजाकडे अचूकता जी असणं गरजेचं आहे ना, ती सूरज खांबेकडे आपण बऱ्याचदा पाहतोय. साहिल खांबे आणि सूरज खांबे माजी खेळाडू नवजीवन दिगोडी संघाचे रमेश खांबे यांचे ते सुपुत्र. त्यांचे वडीलसुद्धा एक चांगले तेजतर्रार गोलंदाज होते. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सामन्याला सुरुवात होते. 69 धावा चेस करायचे आहेत. कैवल्य पहिल्या चेंडूवरती खेळलेला फटका डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय दगा. चेंडू फरार, चौकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती आलेला एक सुंदर असा चौकार. कैबल्यची बॅट पहिल्या चेंडूवरती बोलली आहे. समोरच्या दिशेने ओव्हर पिच चेंडूला येते, मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर
कडक. कमालीची फलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती. कारण पहिल्या चेंडूवरती थोडंसं आपण पाहतोय इथे मात्र नशिबाचा चौकार मिळाला, नाहीतर स्ट्राईक ओमकारकडे मिळाली असती. खूप साऱ्या गोष्टी इथे या क्रिकेटच्या खेळामध्ये घडत असतात. पण एक गोष्ट चुकीची घडली ना की त्यानंतर मात्र विपरीत गोष्टी या मैदानावरती घडत असतात. कधी टीमसाठी चांगल्या असतात तर कधी टीमसाठी वाईटसुद्धा असतात. कैबल्य येथे मात्र फुल फ्लोमध्ये सुंदर ड्राईव्ह मारलाय. कबर क्षेत्ररक्षकाला नो चान्स. येथे मात्र मगाशी चौकार मिळाला होता, इथे मात्र चेंडू आडलाय. 2 धावा इथे मात्र सेव्ह झाल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 12 वरती पोहोचले. 12 रन्स 12 धावा धावफलकावरती. राईट आर्म राऊंड विकेटने सूरज खांबे इथे गोलंदाजी करतोय. ओके, सूरज खांबे या षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट समोर कनकेश्वर यांकडून मारा करतोय कैबल्य. बॅटची एज अँड टेकन. कैवल्य पाटील येथे मात्र झटपट धावा बनवण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावतोय. धन्यवाद. फलंदाज कैबल्य येथे मात्र बाद झालेत. कैबल्य बाद झाल्यानंतर येथे न्यू बॅटर मैदानावरती समीर थळे. ओके, समीर थळेकडून येथे चांगल्या खेळीची अपेक्षा. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होणार का? चांगला खेळ तर होणं गरजेचं आहे, कारण डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. जयहनुमान सातीर जे आयोजित 2025ची टुर्नामेंट याच टीमने जिंकली होती. साई झिराड या संघाने जिंकली होती. ओके, आज समीर थळे ते मात्र कामगिरी कशा रीतीने करतायत. जिंकण्यासाठी टार्गेट 69 धावांचं आहे, म्हणजे 14ची सरासरी साधारणतः इथे राखणं गरजेचं आहे. 14.25ची सरासरी आहे आणि त्या पावणेच माफ करा येथे जवळपास 17.25ची सरासरी आहे. आणि 17.25ची सरासरी राखण्यासाठी येथे समीरला चांगला खेळ करावा लागणार आहे. समीरचा फटका चांगला आहे, कारण चेंडूवरती येत आहेत 4 धावा. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि येथे खाली क्षेत्र निवडले. चेंडू फरार, चौकार. कारण नवजीवन दिगोडी आणि साई झिराड तसं पाहिलं तर खूप जुने संघ आहेत. साधारणतः 30-40 वर्षापासून हे दोन्ही संघसुद्धा एकमेकांसमोर भिडले असतील. या अगोदर त्यांचे वडील एकमेकांसमोर खेळलेले असतील. आता मात्र त्यांची मुलं ही एकमेकांसमोर खेळत आहेत. चौकार येतोय. 16 धावा धावफलकावरती. समीरचा फटका येथे चांगला आहे. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त फटका. चेंडूवरती येथे ताकद, टायमिंग, सर्व गोष्टी येथे या चेंडूवरती समीरकडून पाहायला मिळाल्या. चेंडू थोडासा फुलर लेनचा होता, पायामध्ये होता, मनगटी वापर केलेला स्ट्रोक होता. चेंडूला उंची, लांबी, अगदी सर्व गोष्टी चांगल्या मिळाल्या. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक असता तर एक चान्स बनला असता,
परंतु थोडंसं या अगोदरच्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर थोडीशी रणनीती बदलली. एक लॉंग ऑनमध्ये आणि एक मिड विकेटमध्ये असे क्षेत्ररक्षक निवडले आणि येथे मात्र षटकार मिळाला. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 22 धावा धावफलकावरती आल्यात. 22 रन्स. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, धडाकेबाज सुरुवात, कडक सुरुवात. जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन थोडंसं बदलेल. 3 षटकांमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असणार आहे. जी रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं तर 17चं रिक्वायर्ड रन रेट होतं. 17च्या रिक्वायर्ड रन रेटवरून येथे मात्र थोडंसं खाली आलं आहे. 47 धावा बनवायच्या आहेत. 16चं रिक्वायर्ड रन रेट आलं आहे. धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. एखादं षटक जर चांगलं पडलं ना तर दबाव साई झिराट संघावरती वाढू शकतो. या षटकामध्ये 15-20 धावा जर आल्या तर थोडंसं आव्हान येथे सुखकर होऊ शकतं. 22 धावा धावफलकावरती आल्यात. 69 धाबांचं टार्गेट आहे. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, आकर्षक सुरुवात इथे मिळाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. विकेट किपर सुमित, त्यानंतर पॉईंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑफमध्ये आपण महेंद्रला पाहतोय. तर डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडेस्ट लॉंग ऑफमध्ये अमितला, त्यानंतर सागर आहे लॉंग ऑनच्या दिशेने. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बघूया चेंडू. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र लॉफ्ट काढण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र व्हाईट बॉल इथे मात्र येतोय. गोलंदाज रेहान गोलंदाजीसाठी आलाय. नौखा गोलंदाज इथे वापरलाय. रेहानची येथे मात्र चांगली सुरुवात, परंतु इथे मात्र चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरचा आहे असं पंच सांगतायत. कारण अँगल क्रिएट करण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न होता. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना राईट आर्म गोलंदाजाला एक थोडासा नॅचरल लेग कटरचा अँगल मिळत असतो आणि तोच अँगल इथे या चेंडूवरती क्रिएट केला होता. चेंडू मात्र इथे वाईट येतोय. ओमकार स्ट्राईक एंडवरती आहे. ओमकारचा हा फटका चांगला आहे. चेंडू अमितने इथे मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. 3 धावा या चेंडूवरती मात्र सेव्ह केल्यात. संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे अमित गावण. ते मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या 1 ने येथे मात्र पुढे सरकली जाते. 24 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू होता. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारलेला फटका होता. समीर मात्र या चेंडूवरती बीट होतोय. चेंडू पुढ्यात जरूर होता, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. थोडासा इथे मात्र चेंडूला वळण मिळालंय आणि इथे मात्र चेंडू डॉट. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू आतापर्यंत नवजीवन दिगोडी संघासाठी चांगले आलेले आहेत, कारण चेंडू डॉट आलाय. हाय स्कोरिंग सामन्यामध्ये चेंडू डॉट काढणं खूप महत्त्वाचं राहतं. दबाव वाढतो फलंदाजांचा. समीरने ते मात्र फटका अगदी कडक लगावलाय. चेंडूला उंची लांबी दोन्ही गोष्टी पाहायला मिळत आहेत. काऊ कॉर्नर मधून येतो चेंडू सीमा पार. षटकार. समीर थळे येथे मात्र रंगामध्ये रंगलाय. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. रेहानचा षटकातील पुढील चेंडू. आणखीन एक कडक रुबाबदार षटकार समीर थळेच्या बॅटमधून. ओव्हरपिच चेंडू महागात ठरू शकतायत. छत्तीस धावा धावफलकावरती आल्यात. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चेंडू शिल्लक आहेत 14. जिंकण्यासाठी अजून 33 धावांची गरज आहे. 14 चेंडूमध्ये 33 धावा. निम्म्या धावसंख्येचा पल्ला आतापर्यंत गाठलाय. हे 2 चेंडू खूप महत्त्वाचे ठरू शकतात या सामन्यामध्ये. रिहानचा हा चेंडू समीरने उडवलाय. चौथा षटकार समीरच्या बॅटमधून. समीर थळे मैदानावरती आपली फलंदाजी, आपले धडाकेबाज फलंदाजी दाखवत आहेत. षटकार.
धन्यवाद. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत. एक चेंडू डॉट टाकला होता रिहानने. मॅचमध्ये जरूर रंग वाढवला होता, परंतु इथे मात्र थोडंसं आव्हान सोपं करण्याचा प्रयत्न समीर यांच्या या कडक बॅटिंगमुळे. रिहान षटकातील पुढील चेंडू. समीर मात्र या चेंडूवरती बीट झालेले आहेत. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 2 पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. 42 रन्स. 42 धावा धावफलकावरती. तब्बल 20 धावा या षटकामध्ये गोलंदाज रेहानने खर्च केल्यात. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 27ची गरज. सामना येथे मात्र बनलाय. समीर थळे आतापर्यंत आपण पाहतोय 7 चेंडूंमध्ये 28 धावांवरती खेळतोय. कारण समीर इज अ बॅक असं आपण म्हणूया. कारण समीर येथे मात्र परतलाय. समीर पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलाय. कारण नुकतीच स्वर्गीय जयदीप बना स्मृती चषकामध्ये सुद्धा समीरने चांगला खेळ केला होता. 12 चेंडू 27ची गरज आहे. आणि तिथे सुद्धा मी म्हटलं होतं की समीर इज अ बॅक. कारण समीरला मी बऱ्याच वर्ष खेळताना पाहतोय. कारण 2016, 17, 18मध्ये 19, 20पर्यंत समीरची बॅट अगदी अनेक मैदानांवरती बोलायची. एक चांगला सलामीवीर म्हणून फलंदाज समीरने आपल्या संघासाठी बऱ्याच वेळेला चांगल्या आणि जिगरबाज खेळी केल्यात. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलाय आकाश. अगदी नवख्या गोलंदाजांना इथे मात्र गोलंदाजीसाठी बोलवण्यात येत आहे. कारण साहिल खांबे नाही आहे, अमरेश नाही आहे. कारण हे 2 संघाचे महत्त्वाचे गोलंदाज असतात, परंतु इथे मात्र महत्त्वाचे गोलंदाज नाही आहे. त्यामुळे इथे मात्र नवख्या गोलंदाजांना एक संधी मिळते. नवख्या गोलंदाजांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी असणार आहे. आदित्य असाच एक नवखा गोलंदाज वापरला होता आवासच्या मैदानावरती आणि आदित्यला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळाला होता. पहिल्या चेंडूवरती आकाशवरती हल्ला चढवलाय. हल्ला बोल केलाय. चेंडू लॉंग ऑन. सीमारेषा बाहेर येतोय. षटकार. पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकाराने येथे मात्र सामन्याची गणितं साई जिराट संघासाठी थोडीशी सोपी झाली आहेत. षटकार येतोय. धावसंख्या 6ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल 48वरती. 21ची गरज. 11 चेंडूमध्ये 21ची गरज आहे. आकाश हे 5 चेंडू येथे मात्र चांगले फेकणार का? आकाश येथे या 5 चेंडूंवरती धावा रोखणार का? कारण हे 5 चेंडू या मॅचमध्ये खूप महत्त्वाचे ठरू शकतात. आकाशचा हा मात्र ड्रीम चेंडू. चांगला चेंडू आलाय. षटकार खाल्ल्यानंतर येथे मात्र गुडलेन स्पॉटवरती टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा काटा मोडतोय. थोडासा चेंडू येथे मात्र आउट कटर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. 10 चेंडू 21ची गरज. आकाश पुढील चेंडू घेऊन ओमकारसाठी. ओमकारला अशा प्रकारची गोलंदाजी महागात ठरू शकते. फुलचा सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सिक्सर. षटकार. षटकाराने गणित अजूनही सोपी झाली आहेत. या सामन्यामध्ये षटकारांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या काही दिवसांमध्ये आपल्याला अशा प्रकारचा खेळ खूप कमी प्रमाणात पाहायला मिळाला होता. तो या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक हाय स्कोरिंग सामना इथे मात्र अजूनही रंगतदार स्थितीमध्ये आहे. हे 3 चेंडू आकाशचे आणखीन सामन्यामध्ये रंगतता वाढवणार. 3 चेंडू डॉट आले तर, 3 चेंडूमध्ये सिंगल धावा आल्या तर, 3 चेंडूमध्ये एखाद दुसरी विकेट गेली तर खूप साऱ्या गोष्टी या 3 चेंडूंमध्ये घडू शकतात. क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टी नेहमीच असतात, परंतु जर तर या गोष्टीला सुद्धा मित्रांनो नक्कीच खूप अंतर आहे. चला मॅच बॉल द्या. आलेला आहे का मॅच बॉल? येस. दबाव आकाशवरती. दबाव नवजीवन दिघोडी संघावरती. जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन बदलेल. 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15ची गरज. 9 चेंडू 15 धावा. यावेळचा चेंडू येथे मात्र पंचांना 2 हात समांतर करण्यासाठी गोलंदाज भाग पाडतोय. कारण एक्स्ट्रा बाउन्स हा चेंडू पडलाय.
एक अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. 9 चेंडू शिल्लक, 14ची गरज. 9 चेंडूमध्ये 14 धावा. पहिल्यापासून येथे झालेली एक दमदार सुरुवात, कडक सुरुवात ही साई झिराट संघासाठी खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची ठरली आहे. ओके, राईट ऑन मोर द विकेट. षटकातील पुढील चेंडू आकाशचा ओमकारसाठी. ओमकारने उडवलाय समोरच्या दिशेने. मॅग्निफिसंट षटकार. ओमकारच्या बॅटमधून आलेला हा तिसरा षटकार. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 8 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. साई झिराट संघ इथे मात्र आतापर्यंत जबरदस्त खेळ करतायत. ओमकार, समीर दोन्ही फलंदाजांनी इथे मात्र आकर्षक स्ट्रोक लगावलेत. आकाशवरती दबाव आहे. बघूया चेंडूवरती काय घडतंय. या चेंडूवरती LBWचा लाऊड अपील. फलंदाज येथे मात्र बाद. साठी आता मात्र गणित बदलेल. 7 चेंडू शिल्लक, 8ची गरज. समीर येथे मात्र नॉ स्ट्राईक एंडवरती आहे. ओमकार बाद झालाय. ओमकार बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती रितेश म्हात्रे. रितेश म्हात्रे येथे फलंदाजीसाठी मैदानात अवतरित होत आहेत. जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 8 धावा येथे बनवायच्या आहेत. 4थ्या क्रमांकावरती रितेश फलंदाजीसाठी गेलाय. रितेशला कधी सलामीवीर म्हणून सुद्धा आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. कारण रितेश एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहतोय. कैवल्य समीर हे संघाचे खऱ्या अर्थानं महत्त्वाचे फलंदाज. ओमकार प्रारंभ एक मॅच फिनिशरच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहत असतो. कधी मंदारच्या बॅटमधून सुद्धा धावा येत असतात. पण बॅटिंग लाईनअप साई झिराट संघाची खूप मोठी आहे. नवजीवन दिघोडी संघाकडे आज मात्र त्यांचे महत्त्वाचे खेळाडू नाही आहेत. नाहीतर सामन्यामध्ये अजून रंगतता पाहायला मिळाली असती. परंतु आकाश बघूया शेवटच्या चेंडूवरती. इथे मात्र चेंडू चांगला आहे. कोणती धाव मात्र या चेंडूवरती येत नाहीये. जिंकण्यासाठी आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. सुपर डुपर सामना इथे मैदानावरती मित्रांनो पाहायला मिळेल. यात मात्र कोणती शंका नाही आहे. मागील स्पर्धेतील याच मैदानावरती गतविजेते राहिलेला साई झिराट संघ आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहतोय नवजीवन दिघोडी हा संघ आहे. आणि नवजीवन दिघोडी संघाने सुद्धा कित्येक फायनल मारलेले आहेत. या आपल्या विभागातील खऱ्या अर्थानं दोन्ही दादा संघ एकमेकांसमोर भिडताना आपण पाहतोय. या 6 चेंडूमध्ये 8 धावा इथे गोलंदाज रोखणार का, की या 6 चेंडूमध्ये 8 धावा समीर थळे इथे बनवणार का. क्रिकेटचा हा खेळ खऱ्या अर्थानं एक रंजक असा क्रिकेटचा खेळ आहे. तर गोलंदाजीसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये येथे गोलंदाज रोहित वरती येथे मात्र गोलंदाजीची धूर सोपवली आहे. तिसरा नवखा गोलंदाज इथे वापरलाय. बघूया इथे रोहित या 6 चेंडूमध्ये 8 धावा रोखणार का. समीर थळे स्ट्राईक एंडवरती. क्षेत्ररक्षण आपण व्यूहरचना पाहिली. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. 6 चेंडू 8 धावा रोखायचे आहेत. रोहितच्या पहिल्या चेंडूवरती फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर. समीर थळेचा ब्रँडेड फटका, षटकार. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. बघूया 5 चेंडूमध्ये 2 धावा इथे बनल्या जाणार का, की गोलंदाज इथे रोखणार का. समीरची येथे मात्र बॅट अगदी मैदानावरती बोलू लागली आहे. समीरने येथे मात्र फटक्यानिशीच उत्तर दिले. आतापर्यंत एकही सिंगल धाव आलेली नाही आहे त्याच्या बॅटमधून. 5-6 एक चौकार लगावला आहे.
या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, चेंडूवरती एक धाव तर मिळाली आहे, चौकार येतोय आणि हा सामना 3.2 षटकांमध्ये 69 धावा येथे चेस केल्यात. समीरने येथे मात्र नाबाद 38 धावांची येथे खेळी साकारली आहे. जबरदस्त समीर थळीची खेळी आणि साई झिराट संघ या सामन्यामध्ये विजय होतोय. तर विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल नवजीवन दिघोडी या संघाचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. DJ साई. डाव्या साईडला एक पॅन्डल उभारलेला आहे. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या साईडला एक पॅन्डल उभारलेला आहे. एका टीमने डाव्या साईडच्या पॅन्डॉलमध्ये बसायचं आहे, एका टीमने उजव्या साईडच्या पॅन्डॉलमध्ये बसायचं आहे. एक चांगली लढत पाहायला मिळेल. जय हनुमान मिळकतकार विरुद्ध जागृती थळ. बघूया या मोसमामध्ये दोन्ही संघांनी फायनल्स जिंकलेले आहेत. जागृती थळ संघाने सुद्धा त्यांच्याच घरच्या मैदानावरती, त्यांच्याच गावातील एका मैदानावरती येथे त्यानंतर तिनविरा येथे सुद्धा फायनल मारली होती.